चला बघा. हा लक्ष द्या बेटा. पुढचा क्वेश्चन बघा. प्रूव्ह दॅट sin a plus sin 5a sin a plus sin 5a plus काय दिलं रे? sin 9a upon cos a plus cos equal to tan 5. पुन्हा ते दोन फॉर्म्युले वापरायचे. कळलं का? मागच्या क्वेश्चन मध्ये जे दोन फॉर्म्युले वापरले तेच आपल्याला रिटर्न यूज करायचे आहेत बेटा. ओके. We know that sin c plus sin d equal to 2 sin okay and cos c plus okay उलट cos d plus cos c plus cos d पण म्हणलं तर चालतंय, फक्त साइन वाल्यासाठी तसं धरा ठेवायचं. ओके. लिहू cos c plus cos d. काय फरक पडणार आहे का? cos c plus cos d इक्वल टू काय तेच येणार आहे. cos 2 cos फरक पडणार नाही का? माझी आपल्या मित्र sin a plus sin 5a plus upon राईट साइडला काय करायचं? tan 5 आणायचं. काय आणायचा? आपल्याकडे ऑलरेडी याचा अँगल किती 5 आहे, त्याला मग शेवटी लिहून टाकायचं हे दोघं जवळ लिहून. ओके. म्हणजे काय आला? sin a plus upon sorry plus upon ओके. ओके. sin c प्लस मग काय म्हणणार त्याच्यानुसार 2 a plus 9a upon into cos a minus 9a minus 8a upon plus काय असणार? sin 5 कळलं का? समजून राहिलं का? फक्त फॉर्म्युल्यात किंमत प्रूव्ह करायची. cos c plus cos d आला फॉर्म्युला काय ना 2 c plus d म्हणजे काय ना 8 plus 9a upon 2 into cos minus 8a upon cos 5 ओके. इथपर्यंत आलं लक्षात? आता हा 2 जसाच्या काय साइन a बाय 2 5a cos ऑफ मायनस थिटा cos थिटा होतं. cos ऑफ 8 बाय 2 काय ना 4a प्लस काय राहिला sin 5 आपण म्हणजे काय ना 2 cos 5a into cos प्लस काहीतरी कॉमन निघते. sin 5a कॉमन निघला वर करायला 2 cos प्लस इथं काय इथं कॉमन cos 5a आणि इथं पण sin 5 इथं पण sin 5 तो कॉमन काढला इथं राहिला 2 आणि cos 4a इथं कोणीच नाही राहिला म्हणजे 1. तसंच इथं पण 2 आणि सॉरी cos 5a बाहेर काढला इथं कोण राहिला 2 आणि cos 4a प्लस बरोबर का? हे दोन्ही काय झाले? आणि sin 5 आपण cos 5a त्याला tan 5. ओके. मध्ये फिरवायचा आपल्याला दिला चला. हा
नाही आणि साइन नाही आहे आणि कोण द्यायचा डिवाइड बाय बाजूला घेतला साइन नाही आणि कॉस नाही जर बाजूला घेतलं तर प्रॉब्लेम क्रिटिकल होत नाही मेबी तसं ट्रिग्नॉमेट्री मध्ये उत्तर येत चालतात बरोबर आहे का पण लिहायचे होत चालतात कारण हा पाच तर लागण्यात पुढे उत्तर लागतेच उत्तर येत असत बरोबर आहे का पण क्रिटिकल होत सोपं काय लक्षात ठेवायला सांगितलं काय पाहिजे मग आपल्याला याच्यातला पहिलीवाला आयकर रिलेटेड आहे त्याला मी बाहेर आणि या दोघांची ऍडिशन 9A + 10A बाहेर तो किती येतात पाहिजे मला लक्षात कसं लक्षात ठेवायचं ओके हा झालं का मला माहित आहे पेपर माझा आहे त्याच्यामुळे मला मेहनत घेणे मला पेपर माझाच आहे त्याच्यामुळे मलाच मेहनत घेणे तुम्ही फक्त गप्पा मारू शकता किती गडबड्या रे किती गडबड्या पाहिजे नाही का द्यायला मग हा 10 नंबरचा प्रश्न बा हे समजून आलं का पण त्यांनी बसले समजून आलं ना डिव्हिजन उघडे असं वाटतं ना कानावर तर पडायला काहीतरी येईल सर तिथं नाही काय तर प्रश्न तर जसं तसं लिहून येईल ना ते पत्री तुला जर 20च्या वर मार्क मध्ये 20च्या वर उद्याच्या पेपर मध्ये जर तुला 20च्या वर मार्क पडले
तरी मी पण तुला जेव घालतो बा, कळलं का? True that. Sin A plus 2 sin A plus sin 3A upon ये बदलची लय ढोरा तो जस काय तुला रुपयाला आंदोलनात आहे तसं आता डोक्याला हात लावतो तुमची मेंदू आरोग्य घातलं वाटतं काय? गावात सोडली तेव्हा डायलॉग बंदी करायला आपलं जर पॅक्स घरात तर वारायचे नाही, कळलं ना? पदरी बाहेर बाहेर भेट म्हणलं तुला जमून नाही का? हा बा लक्ष दिलं. आता बाळा तो काय प्रूव्ह करायचं? टू अँगल पाहिजे. काय पाहिजे? आपल्याला टू आहे बरोबर. टू त्यांना तसंच ठेवायचं, त्यांना मदत बघत थांबतो. ओके, पण सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युले लिहून घेणार, पुन्हा फॉर्म्युले तेच वापरायचे. वी नो फॉर्म्युलेच पाठ झाले असतील आता. दुसरा कोणता वापरायचा? ठीक आहे, चालतंय बाबा. खेळतो पण आमचा जीव जातो. लक्ष दे बाळांनो, काय करायचं आपल्याला? लेफ्ट हँड साइड दिली रे. साइन ए प्लस साइन 2A प्लस अपॉन ओके. कोणाला वेगळं करायचं रे? 2 साइन 2A ला. कारण प्रूव्ह काय करायचंय? टॅन. मग जवळ कोण येणार? साइन ए प्लस प्लस 2 साइन 2A. तसंच इथं काय येणार? कॉस ए कॉस प्लस 2 कॉस 2A. प्रश्न पाहिजे आपले तुझं त्याच्यात उत्तर आहे. साइन सी प्लस म्हणजे काय राहिले? 2 साइन सी प्लस डी इंटू कॉस सी मायनस डी प्लस 2 साइन. बरोबर काय हो? आपण डिस्टन्स पाहिजे त्याच्याकडे म्हणजे जास्त समजते. वांगे विचार करा. कॉस सी प्लस कॉस डी आहे ना 2 कॉस ए प्लस 3A इंटू कॉस ए मायनस 3A बस 2 कॉस. बरोबर आलं का? अगोदरच्या एका क्वेश्चन यांना पॉझिटिव्ह लिहिलं होतं ना. का? कारण मी तिने काय लिहिलं होता? डी प्लस सी लिहिलं. आणि लक्षात उलट दिलं तिथं मी सरळ सरळ लिहिलं. आता साइन आणि साइन साइन सी प्लस साइन डी लिहिलं. कॉस सी मायनस कॉस डी लाच फक्त उलट लिहायचं. कॉस डी मायनस कॉस. कळलं का? कॉस डी मायनस कॉस सी वाला फॉर्म्युला होतो उलट लिहायचं. काय कॉमन इथे याच्यामध्ये 2 इथं 2 कॉमन. बरं याला सिम्प्लिफाय करून घेऊ. काय? साइन अपॉन ए इंटू कॉस ए प्लस 2 साइन 2A. ओके, 2 कॉस ए इंटू कॉस ए
बघा वरच्या टर्ममधून 2 आणि साइन 2 कॉमन निघतो का? निघतो. इथं कोण राहिला मग कॉस ए प्लस इथं 2 कॉस 2 कॉमन निघतो का? इथं काय राहणार कॉस ए प्लस कॉस ए प्लस 1 कॉस ए प्लस 1 टू गेट साइन ए अपॉन कॉस 2 काय भेटलं बेटा? काय भेटला? समजायला की नाही समजायला? तुम्ही आळस निर्माण करा मी सगळं सांगितलं. काही जास्त नाही राहिलं भाऊ. इन्व्हर्स झालं हे झालं ना. 13 नंबरचा प्रश्न काय समजा सोपा येतो येते ना. 11 नंबर घ्यायची का? 11 12 तर 1 नंबर माणसाठी मी cos 3 theta upon cos theta प्लस है का sin 3 theta upon sin theta 4 cos 2 theta. अरे बघूया बाळाव जाधव इकडे धन्यवाद. तू बोलतो मग मला बोला वाटतं. काय बेटा cos 3 theta upon cos theta plus तिरपा गुणाकार येतो का? cos 3 theta इथं काय येणार sin theta into cos 3 theta plus cos theta into sin theta upon cos theta into sin theta. होईल का नाही होणार? कळालं का? काय केलं फक्त तिरपा गुणाकार sin theta into cos 3 theta plus cos theta into sin 3 theta अपॉन मध्ये sin theta into cos समजला. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. वर कोणत्या तरी फॉर्म्युल्यात बसते कोणत्या फॉर्म्युल्यात बसतं sin a plus b equal to बसत त्या पण त्या फॉर्म्युल्याचा जर विचार केला बेटा काय येणार काय नाही लिहायचा sin theta plus d theta upon sin theta into cos theta. sin theta plus sin theta sin 4 theta upon इथं काय येणार sin theta into cos theta काय येणार sin theta into cos. सगळे अँगल आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? 2 थीटाच्या कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? आहे का 2 थीटाच्या फॉर्म मध्ये? नाही आहे का? पण जर आपण याला 2 ने मल्टिप्लाय केलं काय बिघडतं का? बिघडते का? या स्टेप मध्ये याला हे तर कळालं sin 4 थीटा झाला. इथं ऍडजस्टमेंट केली 2 ची. म्हणजे ऍडजस्टमेंट केली इथं पण येतात 2 आणि इथं पण येतात. जमेल का? असा फॉर्म्युला तुमच्याकडं sin 2 theta equal to 2 sin theta into cos theta. आहे का नाही? आहे का नाही? आहे का? sin 2 theta equal to sin theta into cos theta. sin theta into cos theta व्हॅल्यू काय sin 2 theta upon 2 होऊ शकते ना. पण मी ऍडजस्टमेंट केली 2 ची. काय केली? ऍडजस्टमेंट. या ठिकाणी हा 2 दशाच्या जसं sin 2 थिटाचं 2 sin थिटा into cos थिटा होतं तसं sin 4 थिटाचं काय होईल बेटा 2 sin 2 थिटा into cos 2 थिटा होणार की नाही होणार? बरोबर आहे का? तर हा 2 जसाच्या तसा आणि sin 4 थिटाचं काय घेतलं 2 sin 2 थिटा into cos 2 थिटा. कळालं नाही काय? आणि अपॉन मध्ये 2 sin थिटा into cos थिटाचं काय घेतलं sin 2 थिटा. आणि मला सगळे अँगल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे 2 थिटा कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे कळलं का? म्हणून त्याला मी अँगलला कन्वर्ट करतोय. ओके बघा मग आता 2 into 2 sin 2 थिटा sin 2 थिटा कोण राहिला इकडं कळालं नाही कळालं? हा इथंच तर बिंदू लावा लागते ना.
तुम्हाला असं वाटतं ट्रिग्नॉमेट्री म्हणजे सोपाच खेळ आहे. हा, काय डाऊट आहे विचारा. हे ना पाहिजे मेंदू, कळलं का? इथं तुम्हाला थोडसा वापर करायला लागते बुद्धीचा. आतापर्यंत बुद्धीचा वापर न करता शिकवतो. कळू राहिलं का? जर तुम्हाला याला असं सोडवायचं नसेल तर तुम्ही असं पण सोडू शकता. साइन थिटा प्लस 3 थिटा काय आलं होतं तुमचं? साइन 4 थिटा अपॉन मध्ये साइन थिटा इंटू काय असतं? कॉस थिटा. साइन थिटा इंटू काय होता? कॉस थिटा. कळू राहिलं का? साइन 4 थिटाला या फॉर्म्युला नुसार लिहू शकतो 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा अपॉन हा साइन थिटा इंटू कॉस थिटा कसा त्या तसा काही नाही. ओके, पुन्हा या साइन थिटाला जर कन्वर्ट केलं की साइन थिटा इंटू कॉस थिटा, कारण मला कॉस थिटा पाहिजे म्हणून जरा तसंच ठेवलं. आणि 2 पण ऍडजस्ट ठेवला आणि साइन थिटाला काय दिसू शकतो या फॉर्म्युलानुसार 2 साइन थिटा इंटू कॉस आणि इंटू हा कॉस थिटा कसा त्या आणि अपॉन मध्ये काय आहे? साइन थिटा इंटू कॉस. हे याच्या सोबत इथले आणि ते कॉस 2 थिटा असं सोडलं. हे समजलं का? हे समजलं का? ओके, म्हणजे काय करू आपण जे समजलं का ते हुशार. हो, काय हरकत नाही ना, सांगतो. दोन्ही सोपे वाटले तरी सांग. ओके बेटा. बघा, याला काय घेतलं आपण? साइन 4 थिटा घेतलं. अपॉन मध्ये काय घेतला? साइन थिटा इंटू कॉस. साइन 4 थिटाला काय घेतलं त्या फॉर्म्युलानुसार? 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा अपॉन मध्ये काय आहे? साइन थिटा इंटू कॉस. बरोबर आहे का? पुन्हा काय केलं मग आपण या ठिकाणी इज इक्वल टू हा 2 जसा का साइन 2 थिटाला काय घेतलं? 2 साइन थिटा इंटू कॉस इंटू हा कॉस 2 थिटा कसाच्या कसा गेला नाही म्हणू शकतो. साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन साइन लक्ष करतो. हा साइन आणि हा साइन, हा कॉस आणि हा कॉस 2 इंटू आणि हा कॉस 2 थिटा. समजलं आता? कळालं काय कळालं? समजून राहिलं ना? एवढं डाऊट आहे काय डिटेल का? अच्छा करा. पेज नंबर किती जातो का? आजच किती राहिले आजकाल? देवा पांडुरंगा कॅल्सीवर करून ठेवा. डेरिक कॅल्सीवर करून
फक्त 2 टॉपिक राहिलेले आहेत, जास्त काही प्रश्न राहिले नाही. 1 तास आहे अजून आपल्याकडे, 5 पर्यंत संपत. ओके, मग डायरेक्ट घरी जाऊन जेवण करून झोपणार माहिती का? उभं राहायला सोपं आहे का? काय निवडणूक आहे का? जेवढा उभा राहिला असतो आमदार बिमदार झाला असतो. टेन्शन झाली असते काय खरी बाबा. पहा, लक्ष द्या. आणि तरी पण तुम्ही गप्पा मारली, मला अजून चांगलं वाटतं. बाळा, बंद कर बेटा. कळाला ना? लाव मग ते तू चिट्ट पण टमटम. पहा, पुन्हा काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं? क्रॉस. ओके, गप्पा टप्पा मित्र मंडळ. ते कुठेतरी ऍडव्हर्टाईज बघितलं अजून, सपट परिवार महाचर्चा. ओके, तर ती सपट परिवार महाचर्चा जर आपण जास्त केली तर भविष्यात आपला परिवार आपल्याला चांगला भेटणार नाही. कळलं ना? त्याच्यामुळे सपट परिवारावर थोडी दुर्लक्ष करा. अभ्यास करा, चांगल्या नोकरीला लागा, तेव्हा तुम्हाला परिवार चांगला भेटेल. कळलं का? नाही तर पेंटिंग करसान तर सांगता येत नाही परिवार होईल का नाही. दादा मास्तर शिकवते ते पेंटिंग करायला. बरोबर, तिथ बघू नका काय का काही करा तिकडे, मला घेणार साई
अपॉन आणि अँगल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला थिटाच्या अँगल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे थिटाच्या सिंगल ओके सेक्स काही घेतलं नाही का अँगल थिटाच्या फॉर्म मध्ये पाहिजे पण हे दोन्ही ऑलरेडी थिटाच्या फॉर्म मध्ये मग यांच्याबद्दल जास्त विचार करायचा का वरच्यांना सिम्प्लिफाय करायचं वर कोणता फॉर्म्युला लागू होती बेटा साइन ए प्लस बी मायनस बी लागतो का नक्की कोणता फॉर्म्युला लागू होते साइन मायनस बी इक्वल टू मायनस कॉस ए इंटू माझा फायदा त्या लोकांना जास्त होते आता रिव्हिजनचा ज्यांनी सुरुवातीपासून खरंच अभ्यास केला थोडेफार फॉर्म्युले केले आणि थोडं लक्ष देत अजून मी लक्ष दिलं तरी फायदा होतो कळालं का मेडच्या लावायच्या नाही साइन ए इंटू कॉस ए म्हणजे कोण झाला टू थिटा बी म्हणजे कोण झाला थिटा साइन ए मायनस बी करा म्हटलं मग टू थिटा मायनस थिटा काय आला काय ना साइन थिटा आपण मध्ये काय आलं साइन थिटा इंटू साइन थिटा पण आपण करायला अरे बाप केवढा प्रश्न आहे काय रे घाबरलो होतो मी काय बेटा किती मोठा प्रश्न आहे भाई किती अवघड आहे ना तुझ्या का अजून कळलं का तसंच येते बरोबर समजून सांग त्यांचं हा काय करायला हा आता मार्कशीट वेबसाईट वर आणि वांगे अजून फर्स्ट इयरचे पेपर राहिले पेपर झाल्यावर मार्कशीट येईल पीटीचे कसे येतील वेबसाईट वर आहे का टाकले पीटीचे मी टाकले वा मेरा देश बदल रहा है चांगले चेक करून घ्या मार्कशीट नाही सर मग मार्क टाकल्याची सगळ्या पीडीएफच्या फॉर्म मध्ये गॅस कडक असंच बघताय म्हणून ती तुमची वाट लावायली म्हणून ते तुमची वाट लावायली बाय बाय इकडे बाय हो चल हे कळालं का गप्पा म्हणले का असे सुरू होते हा आता बघा 14 19 20 21 एकच इथे म्हणून मला 20 हा हे प्रश्न आपण बघू आता कोणता सोपे लय सोपे ते 14 19 20 21 ओके 14 19 हे काही समजून सांगणार नाही कन्सेप्ट सांगणार आहे ओके हा बघा लक्ष एकदम काय कळलं असेल काय 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 येईल नंतर आजा सनम ते ओके और स्टूडेंट टेक यस किसी यस ए फॉर यस फॉर आणि ई फॉर पहिल्या क्वार्टर मध्ये सगळे दुसऱ्या क्वार्टर मध्ये वैज्ञानिक कोचे बाकीचे चौथ्या क्वार्टर मध्ये आणि तिसऱ्या क्वार्टर मध्ये बाकीचे बरोबर गेलो भाऊ फक्त तोच लक्ष दे म्हणून म्हणतो ओके मग यामध्ये अजून एक सांगितलं तुला काय सगळा खेळ 90चा आहे सगळा खेळ काय बेटा कळलं ना
बापाची 50-60 एकर जरी असलं पण सवय लागली 90ची की 50-60 एकर मी 90% विकतो तो 10% ठेवावं लागतील एकराचे लाचकाचे. ओके लक्ष द्या इकडं बेटा. या ठिकाणी साइन ऑफ इथं काहीतरी व्हॅल्यू आणि प्लस इथं थिटा असेल. इथं काहीतरी व्हॅल्यू आणि प्लस थिटा असेल. तर इथं जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला 90 ने काय करायचं डिवाइड करायचं. 90 ने काय करायचं 90 ने त्याला डिवाइड केल्याच्या नंतर जर येणारा आकडा हा ऑड नंबर असेल येणारा आकडा जर हा तर काय होणार आहे काही काहीचं कसं 90 घेऊन भाग्य पण फुलत असेल काही काहीचं 90 घेऊन बरबाद पण होत असेल. म्हणजे ऑड नंबर म्हणजे बरबादी आहे का. म्हणून त्याला शेजाऱ्याच्या घरी काय करावं लागते भाजी मागायला जावं लागते. बरोबर आहे का. मग शेजाऱ्याचं घर म्हणजे साईडचा शेजारी कोण होता पाचच्या शेजारी त्याच्या शेजारी कोण जायचा पाचच्या शेजारी त्यांच्या शेजारी कोण होता कोशीच्या शेजारी कोशीच्या शेजारी कळतंय का नाही कळत. मग जर सपोज या ठिकाणी म्हटलं 270 काय म्हणलं साईन 270 प्लस थिटा याचा मला फॉर्म्युला तयार करायचा बेटा. तुला सगळे प्रश्न विचारणार आहे बेसिक पासून सांगायला. ओके कन्सेप्ट लक्ष झालं ना. तुला काय आलं नाही तुला विचारणार कारण तू तोंडच दिले तेव्हा ना मी बोलायला साईन 270 प्लस थिटा साईन 270 प्लस मग 270 ला कितीने डिवाइड करायचं कितीने डिवाइड करायचं बेटा कितीचा भाग जाते 0-0 9 3 17 गेला 3चा 3 हा ऑड आहे का इव्हन आहे 3 हा काय ऑड म्हणजे साईनच्या जागेवर काय दिला आणि ऑड असेल तर शेजारी घेऊन लक्षात. आणि हा पुढे जो थिटा असेल तो लिहायचा बरोबर आहे का. म्हणजे याचं उत्तर इथे लिहितो हा म्हणजे काय लिहितो मी कॉस थिटा. तिथं प्लस साईन घ्यायचे का मायनस साईन घ्यायचे ते कशावर डिपेंड आहे क्वाड्रंटवर कशावर डिपेंड आहे ते. मग ते जर क्वाड्रंट वर डिपेंड असेल तर 270 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट येणार सरळ सरळ ध्यानात ठेवायचं. किती वाजलेला 3चा एक कलर 2 3 चौथा क्वाड्रंट किती क्वाड्रंट आहे त्याच्या पुढचा धरायचा 3चा वाक्यात ना मग सुरुवात करून गेली नाही 1 2 3 त्याच्या पुढचा क्वाड्रंट. मग आता हे थोडी आपण काढलेलं असणार पेपर मध्ये नाही. मग आपलं पेनचं टोक काही लय मोठं नाही असं पाहिजे 1 2 3 तुमच्या पुढे चौथा क्वाड्रंट काय का ते तर क्वाड्रंट दिलेले दिसले का चालेल एक 2 3 4 चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतो बघा बाकीचे मग आपला कोण होता साई आपला कोण होता या दोघांपैकी होता का म्हणजे तो काय साई 270 प्लस थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला होता मायनस समजला की नाही कळालं का कळालं नक्की कळालं. ओके बद्रीच्या अलीकडून मराठी मीडियम सोडून जो बसलेला आहे तो मला उत्तर देईल कळालं. ज्यांना ज्यांना समजलं उत्तर आलं त्यांनी हातवर करून ठेवायचं काय उत्तर बनेल. प्रोसेस सगळी सांगितली हा काही सेक थिटा आहे बर सेक थिटा येणार हे तर करेक्ट इथपर्यंत प्लस का मायनस 90 मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार पहिला सगळे काय आहेत पॉझिटिव्ह. ओके कोसेक 90 मायनस थिटा इक्वल टू काय आहे सेक समजलं का कळालं का नाही कळालं समजलं का तू सांग मग बाबा एकदम सोपं विचार. आपण आपला आन्सर काढून ठेवायचं आणि स्वतःला येणाऱ्या 3 वर्षात असं बनवायचं की स्टेजिंग असं पाहिजे की एंडिंगला फायनल इयरला 5व्या-6व्या सेमिस्टरला कंपनी वगैरे जर आली तर आपण त्या ठिकाणी त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला फेस करू शकलो पाहिजे. कळालं का स्वतःचं स्टेजिंग तेवढं वाढवायचं. फक्त पेपर काढायसाठी जर शिकायचं असेल तर 90% पोरं शिकतात तसं कॉलेजमध्ये पेपर काढायसाठी मग म्हणून उरेल 10% पोरांचं सिलेक्शन बरोबर आलं का 90% मुलांचं सिलेक्शन होत नाही तर ते फक्त जिंदगी जगायला आले कॉलेज लाईफ. ओके सांग रे बाळा मायनस
टॅन थिटा. कारण की 180 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट किती आला 10वा. हा वाग्या सेकंड आला ना, सेकंड क्वाड्रंट आला ना, सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो 180 प्लस थिटा. 180 प्लस 1 घेतला समजा थिटा एकच घेऊ आपण, एक कमीत कमी एक 181 दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये येते. माझ्या बाळानं तर काही पाहिलं नाही बा, कळलं का? तू कसं काय पाहिला काय समजा ना, तवाच्या जमान्यात नव्हतं ना, आताच्या जमान्यात शोध लागला असेल नक्कीच. दादा 180 किती भाग गेला 90 किती गेला 2चा. मग मी तर सांगितलं 1 2 त्याच्या पुढे कोणता क्वाड्रंट आहे कितवा क्वाड्रंट बेटा? तरी हेच माहित नाही क्वाड्रंट कशाला म्हणते तर. 90 कार्टर गिफ्टर माहितीये का? लगेच सर हा करत नाही तस काही नक्की दिस फक्त मग सांगतो तुला. पहिला दुसरा तिसरा रिकाम नाव काय तर मी सैकुनी पोर आहे ना, कारण आपल्याला डायरेक्ट एक सवय म्हणा वाईट, कळलं का? मी धडकन कर 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 फोन नंबर लावतो घरी पोट्याचा टाकायची पोरग गेलं वायलं डायरेक्ट वायलं सांगून देत असतो. मला वाईट वाटत माझं, तसं करायचं नाही कोणच. सवय आले भाऊ चांगल्या सवयी लावायच्या, वाईट सवयी लावायच्या नाही. हे काय येणार 1 2 3. मग 1 आणि 2 आला बेटा, तुझ्या समोर कोणता क्वाड्रंट येणार आहे? तुझ्या समोर कोणता क्वाड्रंट येणार? मी काय आता नाही क्वाड्रंट येणार आहे? हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं. कसं एकदा कर बरं बुके कसं एकदा कर. किती क्वाड्रंट सांग ना. हा दुसरा थर्ड क्वाड्रंट येणार. तिसरा तिसऱ्या मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह बेटा? मग हे काय मग मायनस कसं म्हणायला? पुढं दुसरा दुसरा कसा धरशील? असं दुसरा धरला ना मारत धरून तर tan 180 प्लस थिटा काय tan 180 प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंट येणार आहे? पॉझिटिव्ह असतात. भाग किती गेला 2 न इवन की ऑड म्हणून त्यांचं काय असणार रे? त्यांचं काय असणार? आलं लक्षात? कळतंय का? आता बघ इकडं मी 2-4 प्रश्न लिहितो धडाधड. sin 180 मायनस थिटा इक्वल टू cos 180 प्लस थिटा इक्वल टू tan 270 मायनस थिटा इक्वल टू cot 360 मायनस थिटा इक्वल टू sec 180 मायनस थिटा इक्वल टू आणि cosec 90 प्लस थिटा इक्वल टू. अरे कडे व्हॅल्यू दिल्या मी कुठल्या कुठे. सर्वात सोपा पहिलं क्वाड्रंट चेक करायचा. काय चेक करायचं? क्वाड्रंट. लक्ष द्या, आता मी सगळे प्रश्न 6 प्रश्न किती पटापट कसे कसे सॉल्व्ह करतो बघायचं. सगळ्यात पहिले काय चेक करायचं? क्वाड्रंट. काय चेक करायचं? 180 मायनस थिटा 180 पेक्षा कमी. 180 कुठे गेला? 1 2 त्याच्या माग मायनस म्हणजे माग प्लस म्हणजे पुढे. ओके असं क्वाड्रंट असताना 1 2 म्हणजे 180 झाला. किती झालं? 2 न 180 ने किती भाग गेला? 90. किती भाग गेला? 2. 1 आणि 2 मायनस म्हणजे माग कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड. कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतो? साईड मध्ये आपला कोण आहे? साईड पॉझिटिव्ह. भाग किती गेला? 2 चा म्हणून साईडचा काय होणार? साईड. आणि थिटा कशाच्या? cos 180 प्लस थिटा किती भाग गेला? 2 चा. किती भाग गेला? 2 चा भाग गेला म्हणजे 1 2 क्वाड्रंट किती आहे? थिटा. दुसऱ्या मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह? tan आणि cot. आपल्याला कोणी म्हणून काय घेतला? गेला मग कॉटचं काय असणार? बदल होणार का? बदल तेव्हा होणार ऑड असलं तेव्हा. tan 270 मायनस थिटा 270 कुठे येणार? 1 2 3 इथे येणार. मायनस म्हणजे माग क्वाड्रंट किती येणार? क्वाड्रंट किती येणार? थर्ड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? हा सुद्धा काय पॉझिटिव्ह येणार का नाही येणार? येणार. किती पाहिजे होते? त्यांचं काय मग? आणि हा 360 ला किती पाहिजे होतो? किती पाहिजे ते? किती पाहिजे राहतो? 90 ना 9 36. त्याचा जर भाग केला इथं काय मायनस म्हणजे क्वाड्रंट पुढे काय आला? रिटर्न. क्वाड्रंट काय आला? रिटर्न. कोणता क्वाड्रंट असेल?
चौथा. किती क्वाड्रंट असेल? चौथा. ओके, फोर्थ क्वाड्रंट म्हणजे त्याला चौथा. फोर्थ मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? आपल्याकडे काय आहे? म्हणून तो काय आहे? मायनस आहे. किती भाग्यता? 4 म्हणून क्वाडचं काय असणार? कसाच्या 180 किती डिवाइड करायचं? किती डिवाइड करायचं? किती भाग्याला? 2चा. कोणता क्वाड्रंट येणार आहे? सेकंड कोण कोण पॉझिटिव्ह आहे? आपल्याकडे कोण आहे? म्हणून काय घ्यायचं? मायनस. बरोबर आहे. मग 2चा भाग्याला म्हणून सेटचा काय असणार? कोसेक. किती भाग जाते? 1चा. कोणता क्वाड्रंट आहे? दुसरा आहे ना 90 प्लस. दुसरा क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? म्हणजे हा काय असणार आहे? पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? बाकी किती गेला? 1चा. मग कोसेकचं काय होईल? कोसेकचं काय होईल? माझ्या हो शेजाऱ्याच्या घरी भाजी आलाय जायचं, पाहुण्याच्या घरी नाही जायचं. पाहुण्याच्या घरी चालले भाज्या आला काय होईल? किती बेकार होते. तुम्हाला काय सांगितले? साईन बेटा बरोबर आहे. हे साईनचे पाहुणे, हे कॉसचे पाहुणे, हे टॅनचे पाहुणे. म्हणजे कॉसचे पाहुणे हे सेटचे हे झाले, कोसेकचे हे झाले. शेजारी हेच ना दादा. तिथून इमान काढायचं आपल्या भाग्या नाही तिकडे जायचं. शोधतं का आपल्याला? शोधतं का? मग जायचं कळलं का? कोसेकचं साईन सांगायला करायचं तसं जाणार राहील. नाही ठेवलं तर 4 आणि 2 6 मार्क दिले. ओके, कळालं केवढं? ओके. आता आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये काही क्वेश्चन दिले. तुम्हाला चान्सेस पाहिजे होतं गप्पा आणून घ्यायले. मेरा देश बदल रहा है. समजा तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक सोडून देणार, बाकी तुम्हाला करायची का? 5 डेले की काय तुला सांगणार नाही. आणि त्याचा आन्सर कॅल्सी मध्ये पण चेक करता येते. हा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दादा कुठे ना रे cos 390 into sin 420 sin 420 minus cos 300 into sin 3 into sin 330. आता असं तर काही सांगितलं नाही. मी चित्राच्या फॉर्म मध्ये सांगितलं बरोबर. असं सांगितलं का? नाही. हे पण 65 आहे. पहिले हे सगळे सिंगल सिंगल समजून सांगतो, मग ते उत्तर कंबाईन कसं करायचं ते सांग. ओके, ज्याला मेंदू आहे त्याला ध्यान द्या. ओके, ज्याला मेंदूच नाही त्याला लक्ष देऊन पण फायदा, ज्याला मेंदूच नाही त्याला लक्ष देऊन फायदा आहे का? किती भाग द्यायचा? कशात द्यायचा? त्याला कॅल्सी. आता परफेक्ट भाग जाणार आहे का? नाही. मग कॅल्सीवर काढायची. कळलं का? कुठे बार्गर कॅल्सी? बार्गरनी हा किती का? किती येतं? 4 पॉईंट येते का? आलं 4 पॉईंट? नक्की 4 पॉईंट आलं का? किती आलं उत्तर? हा, म्हणजे सरळ सरळ याला जर तुम्ही डिवाइड करताय तर हा काय घेतला? कॉस. हा काय घेतला? लक्ष द्या, काय घेतला? कॉस. कितीचा भाग जाते बेटा? 4चा. म्हणजे 90 गुणिले काय केले? 4. इथं काय करणार? प्लस. आता कॅल्शियम काय करायचं? 390 मधून 90 गुणिले 4 वजा करायचे. किती राहतात? 300. बरोबर आहे ना? ते त्याला करायचं. आणि मग लागलं तर चेक करायची याची बेरीज बरोबर 390 आले पाहिजे. ठीक आहे का? 936 आणि 30 360 अधिक 30 किती झालं? 390. आणि यात काही भागायची गरज आहे का? केला ऑलरेडी. बरोबर आहे का? मग आता हे किती झाले? 4. हे किती झाले? क्वाड्रंट बोलतो सोपं आहे बघा. 1 2 3 4. 4च्या पुढे म्हणजे कोणता क्वाड्रंट? पहिला. कोणता क्वाड्रंट? पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे काय असतात? पॉझिटिव्ह. चिन्ह कोणतं येणार? पॉझिटिव्ह मध्ये पाच काय येणार? आणि हा cos 30 ची व्हॅल्यू किती असते? √3/. साईन 420 ची जर व्हॅल्यू काढायची म्हटलं असतं, साईन 420 त्याला भाग द्यावा लागेल. पहिला साईन नसाच्या कितीचा भाग देते रे? नक्की 936 360 अधिक किती राहतात? 60 अधिक किती राहतात? हे कळून आले की 60 कुठून आले तर कसे करायचे?
420 मधून 90 गुणिले 4 काय करायचं? वजा करायचं. 400 मधून 90 गुणिले 4 काय करायचं? होऊ राहिलं का? पहिलं काय करायचं? 420 ला भाग द्यायचा, किती द्यायचा? 90 ला. मग 4 पॉईंट नंतर आला म्हणून 90 गुणिले 4 लिहिलं. वरचे जे पॉईंट वाले शिल्लकचे होते ते किती? हे माहितीये का? ते करायसाठी 420 मायनस 90 इंटू 4 दॅट इज 60. ते प्लस मध्ये लिहून. मग आता सांगा 90 इंटू 4 4चा पाडा जरी म्हटला तर म्हणजे तिथून पुढे पहिला क्वाड्रंट सुरू होतो. 4 म्हणजे 1 2 3 4. कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट. फर्स्ट मध्ये ऑल पॉझिटिव्ह म्हणजे हे पॉझिटिव्ह येणार इव्हन म्हणून साईनचं काय असणार? साइन हा काय असणार? 60 आणि साइन किती व्हॅल्यू काय आहे? काय समजायचं नाही. असंच तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची? कॉस 300. अशीच कोणाची काढायची? साइन. समजून राहिलं का? चला आपण आता लिहू त्याला एका स्टेप. चालेल. एका स्टेप मध्ये उत्तर 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. 3 मार्क विचारता बेटा. देवा त्याला किती वाजता बेटा? बरोबर. काय झोपले बेटा? घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. या झोपायचं 7 वाजेपर्यंत. कळलं का? आराम करायचा फक्त अर्धा पाऊण तास. समजून राहिलं का? ओके चिक डबा डबडा तुम्ही